मध्ये जी भाजीची वाटी असते ना, त्या वाटीने 1 वाटी तांदूळ घेतला। तांदूळ आपल्याला हा लहान साईजचाच घ्यायचा आहे। मी कोलम तांदूळ घेतलेला आहे 1 वाटी, अर्धी वाटी मसूरची डाळ आणि अर्धी वाटी मुंगाची डाळ। तर ही पॉलिश केलेली मुंगाची डाळ घेतलेली आहे। तुम्ही सारी सकटची डाळ सुद्धा घेऊ शकता। यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तांदूळ घेताना आपल्याला लांब असा घ्यायचा नाही, तर असा लहान साईजचाच कोणताही तुम्ही तांदूळ घेऊ शकता। तांदूळ आणि डाळ टिकवण्यासाठी याला भरपूर केमिकल किंवा पावडर वगैरे लावलेली असते, म्हणून स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे। अशा प्रकारे अलगद हाताने हे डाळ तांदूळ आपल्याला चोळत घ्यायचे आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे हे डाळ तांदूळ आता धुवून घेतलेले आहे। या प्रकारे डाळ आणि तांदूळ यामध्ये पाणी टाकू आणि असंच थोड्या वेळासाठी राहू देऊ। गॅसवरती कुकर ठेवला। कुकरमध्ये साधारण 1 ते 1.5 पळी इतपत तेल टाकलं, एवढं तेल। त्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी हलकी अशी तडतडली का त्यामध्ये पाव चमचा जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये थोडेसे लसूणचे काप टाकायचे आहे आणि थोडंसं लसूण राहू द्यायचं आहे, पुढे आपल्याला लागणारच आहे। 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं, 2 तमालपत्र, चिमूटभर हिंग आणि आपल्या चवीनुसार म्हणजे या ठिकाणी मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लांबट चिरून घेतल्या। मिरच्या टाकून परतून घ्यायचं आहे आता सगळं हे। काही सेकंद परतून घेतल्यानंतर या ठिकाणी एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे। साधारण 1 वाटी भरून कांद्याचे काप कुकरमध्ये टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे। कांदा अर्धवट पेक्षा जास्त हा भाजून झालेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे। भाज्यांमध्ये अर्धी वाटी फ्रेश वटाणे, सध्या वटाण्याच्या शेंगाही भरपूर येत आहेत बाजारामध्ये। आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या आहे। गोबीचे काप साधारण 1 वाटी आणि एक मीडियम साईजचा बटाटा सुद्धा चिरून घेतलेला आहे साधारण 1 वाटी आणि एक मोठ्या साईजचा टमाटरचे काप सुद्धा घालायचे आहे साधारण 1 वाटी टमाटर। यामध्ये एखादी भाजी तुमच्याकडे नसेल तर स्किपही करू शकतात किंवा ॲडिशनल एखादी भाजी तुम्हाला यामध्ये घालायची असेल जसं की शिमला मिरची वगैरे आणखी तेही तुम्ही वापरू शकता। अशा ह्या भाज्या परतून घेतल्या का त्यामध्ये काही आपल्याला मसाले टाकायचे आहे। मसाल्यामध्ये सर्वप्रथम टाकते मी मिरची पावडर अर्धा चमचा, पाव चमचा म्हणजे चिमूटभर हळद आणि आपल्या चवीनुसार गरम मसाला टाकायचा आहे। आवश्यकतेप्रमाणे शेंगदाणे साधारण पाव वाटी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। सगळं हे साहित्य टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण 1 मिनिटापर्यंत आपल्याला हे जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण सगळे यामध्ये आपण घातलेले मसाले ते व्यवस्थित असे भाजले जातील। आता मिक्स करून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता असा रंगही बदललेला आहे आणि छान तेलही सुटलेलं आहे। त्यानंतरच मग जे डाळ तांदूळ आपण धुवून ठेवलेले आहे ना, ते डाळ तांदूळ या मसाल्यामध्ये म्हणजे कुकरमध्ये टाकायचे आहे। पाणी काढून घेतलं त्यातलं। तर आज आपण अतिशय भन्नाट अशी चवीची हॉटेलमध्ये मिळते ना, त्यापेक्षाही चवीला मस्त आणि फ्रेश आपल्या हाताने बनवलेली अशी डाळ खिचडीची ही रेसिपी पाहत आहोत। अगदी मोजक्या साहित्यात होते आणि कमी खर्चातही होते, शिवाय चवीलाही छान लागते आणि पोटभरीचा पदार्थही आहे। सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता पाणी टाकू। तर ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ घेतलेले आहे त्याच वाटीने मी तुम्हाला पाणी दाखवते। नवीन शिकणारे तुम्ही असाल तर किंवा अंदाजानेही घालू शकता। अंदाजाने किती घालायचं तेही मी तुम्हाला सांगते। 1 वाटी पाणी टाकलेलं आहे, हे 2री वाटी पाणी, 3री वाटी पाणी, 4थी वाटी पाणी। तर आपण 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे। साधारण 2 वाटी डाळ तांदूळ झालं। 2 वाटीच्या 4 पटीने म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पाण्याचा 8 वाटी पाण्याचा वापर करायचा आहे आणि ही 8वी वाटी। तर अशा प्रकारे 8 वाटी पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी झारा असा ठेवून दाखवते। असा झारा ठेवला तर साधारण तांदूळापासून तर वरती पाण्याचं लेअर इतकं आहे, साधारण 4 इंच वरती, म्हणजे अंदाजाने तुम्ही घातलं तर साधारण 4 इंच वरती पाणी यायला पाहिजे। तांदूळाच्या इतपत पाणी तुम्ही घालू शकतात, नाही जरी वाटीने मोजलं तरी सुद्धा, किंवा 8 पटीने टाका। त्यानंतर आपण यामध्ये थंड पाणी घातलेलं आहे। गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि पाण्याला मस्त खडखडून अशी उकळी येऊ द्यायची आहे। आता उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी
अशी उकळी आल्यानंतरच मग आपल्याला कुकर हे बंद करायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवरती साधारण 2 ते 3 शिट्या काढून घ्यायच्या आहे। आता 3 शिट्या ह्या काढून झालेल्या आहे कमी ते मीडियम फ्लेमवरती। वाफ सुद्धा पूर्ण ही निघालेली आहे आणि वाफ निघाल्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते। तुम्ही पाहू शकतात अशी मस्त आपली ही खिचडी तयार झालेली आहे। मस्त अशी एकसारखी छान अशी शिजलेली आहे डाळ खिचडी। जशी हॉटेलमध्ये मिळते ना तशाच पद्धतीची आपली ही खिचडी मस्त शिजलेली आहे। फक्त याला एक छोटासा आपल्याला तडका द्यायचा आहे, म्हणून आपण तूप, तेल किंवा बटरचाही वापर करू शकता। तडका पॅन गॅसवरती ठेवला, त्यामध्ये थोडंसं मी बटर टाकलं। बटर गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर लसूण थोडासा आपण शिल्लक राहू दिलेला होता, ते लसूणचे काप टाकले। पाव चमचा म्हणजे थोडंसं जिरं आणि ह्या 2 लाल मिरच्या टाकलेल्या आहे फोडणीसाठी। थोडंसं परतून घ्यायची फोडणी आणि गॅस बंद करायचा आहे। फोडणी ही खूप गरम आहे, त्यामध्येच परतवायचं आहे। गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते आणि मिक्स करून घेते। आता ही फोडणी तयार झालेली आहे आणि हा जो तडका आहे खिचडीवरती टाकायचा आहे। हॉटेलमध्ये अशाच पद्धतीचा तडका मारून तर ते आपल्याला खिचडी देत असतात। खूप मस्त, दिसायलाही अतिशय भन्नाट दिसत आहे, चवीला तितकी छान अशी ही खिचडी चवीला लागणार आहे। अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट भाजी पोळी बनवण्याचा जेव्हा आपल्याला कंटाळा येतो किंवा खिचडी अशी खावीशी वाटते, त्यावेळेस अगदी पटकन होणारी ही खिचडी अगदी परफेक्ट अशी झालेली आहे। आता जेवणाची तयारी करून घेऊया। खिचडी हे सर्व करते। मस्त वाफाळलेली खिचडी गरमागरम हिवाळ्यामध्ये खायला तर चवीला अप्रतिमच लागते। लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी मस्त ही खिचडी। खिचडी सोबत पापड आणि थोडंसं लोणचं तोंडी लावायला असलं ना, जेवण अगदी पोटभर होतं। मग तुम्ही सुद्धा करून पहा अशा पद्धतीची मस्त झटपट होणारी खिचडी। आणि अगदी रेसिपी झटपट तुम्हाला होणारा कशी असा वाटली मला तांदूळाच्या कमेंट्स करून रेसिपीचा नक्कीच प्रकार कळवा। वरतून सांपवा। थोडंसं तूप टाकायचं आहे आणि खिचडी आता ही खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे। मग कुकरमध्ये तेल टाकायचं आहे। साधारण 2 पड्या तेल घातलं। एक मीडियम साईजचा चम्मच असतो ना, इतपत तेल। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी अशी थोडी तडतडली की त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकू। जिरे मोहरी दोघं तडतडू द्यायची आहे आणि या ठिकाणी मी 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या, त्याच्याशी बारीक काप करून घेतलेले आहे, ते घालायचे आहे। 2 तमालपत्र घातले, 5 ते 6 कडीपत्त्याची पाने थोडीशी ही फ्राय होऊ द्यायची आहे। त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। लहान साईजचे असेल तर 2 चिरून घ्या। 1 वाटी बारीक चिरलेल्या कांद्याचे काप या तेलामध्ये टाकायचे आहे कुकरमध्ये आणि परतून घ्यायचे आहे। कांदा थोडासा मी जास्त वापरत आहे या खिचडीसाठी, म्हणजे खिचडी अगदी चविष्ट लागते। 2 हिरव्या मिरच्या घेतल्या। मिरच्यांचे बारीक काप करत नाही तर असेच हाताने तोडून घेते। आपल्याकडे जर का लहान मुलं असले तर अगदी सहज ते मिरची काढू शकतात। अशा प्रकारे मोठे जर का तुकडे आपण घातले तर सगळं हे परतून घ्यायचं आहे। सगळं हे भाजून झालेलं आहे अशा प्रकारे। त्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले ऍड करायचे आहे। यामध्ये मी मिरची पावडर घालते, तर मीडियम चवीची मिरची पावडर ही 2 चम्मच मिरची पावडर टाकलेली आहे। पाव चमचा हळद, पाव चमचा बिर्याणी मसाला, तुम्ही गरम मसाला सुद्धा टाकू शकतात बिर्याणी मसाला नसेल तर, पण बिर्याणी मसाला खिचडीमध्ये घातला ना खिचडीला चव अप्रतिम येते आणि मस्त अशी लाल रंगाची आज आपण ही खिचडी करत आहोत। त्यानंतर काही भाज्या घालायच्या आहे, तर पाव वाटी वाटाणे, 1 टमाटर चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून टमाटर, 1 मीडियम साईजचा बटाटा, अर्धी वाटी फ्लावर। यापैकी तुमच्याकडे एखादी भाजी नसेल तर स्किप सुद्धा करू शकतात किंवा ॲडिशनल भाजी घालायची असेल जसं की शिमला मिरची किंवा फणस बी वगैरे इतरही तुम्ही यामध्ये टाकू शकता। घातलेल्या भाज्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे, 1 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये पाव वाटी मी शेंगदाणे घालते आणि परतून घेते। यामध्ये आपण मिरची पावडर मसाले वगैरे घातलेले आहे, त्यासोबतच भाज्या सुद्धा, म्हणून साधारण 2 ते 3 मिनिटापर्यंत अशा प्रकारे ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहे। मस्त रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी।
मिरची पावडर सुद्धा मस्त अशी भाजून झालेली आहे। गॅस कमीच ठेवायचा, कमी गॅसवरतीच व्यवस्थित असे हे मसाले भाजले जातात आणि खिचडी सुद्धा चवीला छान लागते आणि रंगही छान येतो। असं मस्त हे भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर आता मी पाणी हे अंदाजानेच घालते। तुम्ही जर का मोजून घालत असाल तर कसं घालायचं ते मी तुम्हाला सांगते। पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, साधारण पोहे खाण्याचा 1.5 चमच मिक्स करून घेते। आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। तोपर्यंत खिचडी बनवण्यासाठी तांदूळ घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी हा बासमती तांदूळ घेतलेला आहे पुलाव बनवण्याचा। तर ह्या वाटीने 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तुम्हाला जर का रेशनचा तांदूळ घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या तांदूळाच्या ऐवजी रेशनचा तांदूळ सुद्धा घेऊ शकता। रेशनच्या तांदूळाची सुद्धा खिचडी चवीला छान लागते अशा प्रकारे केली तर। त्यानंतर अर्धी वाटी मुंगाची डाळ आणि पाव वाटी यामध्ये मसूरची डाळ टाकते। पाव वाटी तुम्ही तुरीची डाळ सुद्धा वापरू शकता। या डाळींसोबत मिक्स करायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे। यामध्ये पाणी टाकते। तांदूळ धुताना मात्र आपल्याला हा तांदूळ जास्त अति प्रमाणामध्ये घासून धुवायचा नाही। तर अशा प्रकारे अलगद हाताने यामध्ये हात फिरवून तांदूळ धुवून घ्यायचा आहे। डाळ आणि तांदूळ टिकवण्यासाठी याला पावडर वगैरे लावलेली असते, ती संपूर्ण आपल्याला धुवून काढून घ्यायची आहे। म्हणून 3 पाण्याने हे जे डाळ तांदूळ आहे खिचडीचे ते धुवून घेतलेले आहे। ह्या प्रकारे तांदूळ धुवून झालेला आहे। त्यानंतर या खिचडीच्या पाण्यामध्ये घालायचं आहे। तोपर्यंत खिचडीसाठी जे पाणी ठेवलेलं होतं आपण फोडणीचं त्याला सुद्धा उकळी आलेली आहे आणि उकळी आलेल्या पाण्यामध्येच हे धुतलेले डाळ तांदूळ आपल्याला टाकायचे आहे। तर लगेच डाळ तांदूळ हे धुवून घेतले आणि लगेच टाकायचे आहे। तर आता अजिबात हे डाळ तांदूळ आपल्याला भिजत घालायचे नाही। डाळ तांदूळ टाकलेले आहे। गॅसची फ्लेम मीडियम आहे। मिक्स करून घेऊ। तर ह्या खिचडीसाठी आपल्याला अजिबात डाळ तांदूळ हा भिजवायचा नाही। कोणत्या खिचडीसाठी आपण डाळ तांदूळ भिजवू शकतो तेही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आता मैत्रिणींनो, पाणी हे आपण अंदाजाने घातलेलं होतं, तर पाणी अंदाजाने घातलं तर कितपत घालायला हवं? तर मैत्रिणींनो, आपण प्रत्येक वेळेस स्वयंपाक करताना मेजरमेंट कप किंवा वाटी, ग्लास याचा नेहमी वापर करत नसतो। असा अंदाजानेच पटकन आपण स्वयंपाक करून घेत असतो। तर तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल तर जर का अंदाजाने वापरलं तर असा चमचा खिचडीमध्ये बुडून पाहायचा एखादिक। आता हा सराटा मी घेतलेला आहे, बुडून पाहिला आणि खिचडीपासून वरती इतपत पाणी आहे, साधारण 2 इंच वरती पाणी असायला हवं। असं अंदाजानेही टाकू शकतात आणि तुम्हाला जर का अंदाज कळतच नसेल तर वाटीने तुम्हाला जर का टाकायचं झालं तर 2.25 वाटी आपलं हे डाळ आणि तांदूळाचं प्रमाण झालं। 1.5 वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुंगाची डाळ आणि पाव वाटी मसूरची डाळ। 2.25 वाटी तांदूळासाठी तुम्ही 6 वाटी पाणी या खिचडीसाठी वापरू शकतात। हे झालं आपलं पाण्याचं प्रमाण। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे। मीठ वगैरे आपण सगळं आधीच टाकलेलं आहे, म्हणून आता काही टाकायची गरज नाही। फक्त कोथिंबीर टाकून मिक्स केलं आणि कुकरचं झाकण लावते। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती 3 शिट्या काढून घेते। 3 शिट्या झालेल्या आहे, वाफ सुद्धा निघालेली आहे। त्यानंतर कुकर हा मी तुम्हाला उघडून दाखवते। मस्त आपली खिचडी शिजलेली आहे। त्यानंतर प्लेटमध्ये काढून दाखवते। जसा पुलाव करतो ना आपण व्हेज, त्या पद्धतीनेच ही मस्त मोकळी अशी खिचडी झालेली आहे। रंग ही किती मस्त असा आलेला आहे खिचडीला, तुम्ही पाहू शकता। प्रत्येकांना अशी खिचडी खूप अशी शिजलेली आवडत नाही, तर अशी मोकळी दाणेदार अगदी पुलाव सारखी ही खिचडी खायला आवडते। म्हणून अशा पद्धतीची तुम्ही खिचडी बनवा। चवीलाही छान लागते आणि दिसायलाही अतिशय मस्त अशी दिसत आहे ही खिचडी, तुम्ही पाहू शकता। आणि चवीला सुद्धा तेवढीच चविष्ट अशी खिचडी लागते। तुम्ही नक्कीच करून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जशी हॉटेलमध्ये मिळते ना तशाच पद्धतीची ही मस्त आपली भरपूर भाज्या घालून पौष्टिक अशी बनवली अशी ही सगळ्यांनाच आवडणारी चविष्ट रेसिपी करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते पाहू। तर अर्धा लिटर दही, पाव वाटी बेसन पीठ, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे, चवीनुसार मीठ, 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं आणि आपल्या चवीनुसार मिरची घ्यायची आहे। तर या ठिकाणी मी जाड मिरचीचा वापर केलेला आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी केवढ्या प्रमाणामध्ये करायची आहे त्यानुसार तुम्ही दही घ्यायचं आहे। आता घेतलेल्या दहीमध्ये पाव वाटी बेसन पीठ घालायचं आहे, साधारण 2 चमचे हे बेसन पीठ आहे।
त्यानंतर रवीने किंवा मिक्सरने हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. दही हे घट्टसर असल्यामुळे त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि छान स्मूथ बॅटर हे आपल्याला करायचं आहे. दही किंवा ताक सुद्धा तुम्ही घेऊ शकता ही रेसिपी करण्यासाठी. अगदी स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे. बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे थोडं थोडं पाणी मी टाकत घेतलेलं आहे. त्यानंतर पुढची कृती करायची आहे. तर आता गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये 1 टेबलस्पून आपल्याला तेल घालायचं आहे. तर ही रेसिपी करण्यासाठी जास्त तेलाची सुद्धा गरज भासत नाही. आणि तेल छान गरम झालं का त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरीना मस्त तडतडू द्यायची आहे. त्यानंतर लसूणच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहे. कढीपत्ता घालायचा आहे. या ठिकाणी हे शेषफूल घातलेलं आहे. यालाच दगडफूल असं सुद्धा म्हटलं जातं. तर आजची ही जी रेसिपी आहे ना आपली, ही आहे दहीपासून बनवलेली कढी. तर कढीमध्ये हे दगडफूल, शेषफूल म्हणतात याला किंवा दगडफूल म्हणतात, हे नक्कीच घाला. याच्याने कढीला छान अशी चव येते. सगळं हे मिक्स केल्यानंतर या ठिकाणी मी जाड मिरची घेतलेली आहे. जाड मिरची ही जास्त तिखट नसते. मिरची सुद्धा मस्त अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आणि छान मऊ झाली, सगळं व्यवस्थित छान असं परतून घेतलं का त्यामध्ये दही आपण मिक्स करून घेतलेलं होतं ना बेसन पिठामध्ये, ते मिश्रण टाकायचं आहे. आता गॅसची फ्लेम कमी आहे. बघू शकता हे मिश्रण अगदी स्मूथ केलेलं होतं. अशा प्रकारे स्मूथ करायचं आहे. कढईमध्ये टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ. ते आणखी पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घालायचं आहे. म्हणजे दही चिटकलेलं बाउलला, भांड्याला दही चिटकलेलं कुठेही हे वाया जात नाही. तर माझ्याकडे ही मठ्ठ्यासारखी कढी पातळसर आवडते म्हणून त्यानुसार मी यामध्ये पाणी घालत आहे. तुमच्याकडे थोडी घट्टसर आवडत असेल तर तुम्ही कमी अधिक पाण्याचं प्रमाण हे करू शकता. आता ही कढी इतपत ही पातळसर आहे. मला थोडीशी ही घट्टसर वाटत आहे. आणखी उकळी आल्यानंतर अजून ही घट्टसर होईल म्हणून त्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकते. पूर्ण पाणी हे टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर साधारण 1 टेबलस्पून यामध्ये मीठ घातलं. आता गॅस आपल्याला वाढवायचा आहे. गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि सतत अशा प्रकारे ढवळत घ्यायचं आहे. जोपर्यंत कढीला उकळी फुटत नाही ना तोपर्यंत कंटिन्यू आपल्याला अशा प्रकारे ही पळी या कढीमध्ये ढवळायची आहे. कुठेही सोडायचं नाही. जर का नाही कढी ढवळली तर कढी ही फुटू शकते. म्हणून कुठेही आपल्याला न थांबता अशा प्रकारे हे ढवळत घ्यायचं आहे. उकळी यायला साधारण 2 ते 3 मिनिटाचा वेळ लागतो. तेवढा वेळ मी अशा प्रकारे हे ढवळत घेतलं. बघू शकता आता कढीलाही उकळी आलेली आहे. अशा प्रकारे उकळी आल्यानंतर गॅस अगदी मंद करायचा आहे आणि कमी गॅसवरती साधारण काही सेकंदसाठी उकळू द्यायची आहे पुन्हा. आणि त्यानंतर मग गॅस बंद करते. म्हणजे कढीला चव आणखीनच छान येते. तर अगदी झटपट मोजक्या साहित्यात आपली ही कढीची रेसिपी झालेली आहे. जेवणासोबत ताटामध्ये सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस जरी ताटामध्ये असली ना कुणालाही कंटाळा येत नाही कढी खायला. सगळ्यांचीच आवडती आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी ही कढी तुम्ही नक्कीच करून पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि रेसिपी कुठेतरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. बघू शकता साधारण काही सेकंदसाठी अशा प्रकारे कढीला उकळी येऊ दिलेली आहे आणि त्यानंतर मी आता गॅस बंद करते. इतपत ही पातळसर आहे. तर माझ्याकडे अशाच प्रकारची कढी ही आवडते म्हणून मी त्यानुसार पाणी घातलेलं आहे. ही कढी खिचडी सोबत, भाकरी सोबत, चपाती सोबत, जेवणासोबत चवीला अप्रतिम अशी लागते. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत.